नमस्ते मैत्रिणींनो, माझं नाव ऋषाली. फॅशन स्टोरी या मराठी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला हल्टर नेक ब्लाउज म्हणजेच हाय नेक ब्लाउज हे तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला प्रिन्स कटोरी ही त्याच्यामध्ये दाखवणार आहे, प्लस त्याच्यामध्ये कप्स कसे लावायचे तेही सांगणार आहे आणि त्याच्यामध्ये हाय नेक कसा घ्यायचा तेही सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, मिस करू नका, कारण का बारीक सारीक टिप्स मी तुमच्यापर्यंत त्या व्हिडिओपर्यंत पोहोचवणार आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ हा 2 पार्टमध्ये होऊ शकतो, म्हणून पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट असे 2 पार्ट मी करणार आहे. तर दोन्ही पार्ट तुम्ही बघा. तर चला वळूया आपण आपल्या कृतीकडे. इथे मी अस्तर घेतलेला आहे, अस्तर फोल्ड केलेला आहे आणि बंद बाजू आपल्याकडे घेतलेली आहे. बंद बाजू ही आपल्याकडे ठेवायची आहे आणि इथे ब्लाउजची उंची घ्यायची आहे. ब्लाउजची उंची आहे 13, त्याच्यामध्ये 1 इंच मिळवला 14 होते. आता आपण शोल्डरचं माप टाकायचं आहे. शोल्डरचं माप आहे 7 इंच, कारण का पूर्ण शोल्डरचं माप 14 इंच येतं, त्याचं अर्ध करायचं आहे. त्याच रेषेला खाली आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे. मुंडाही 7 इंचाचा घ्यायचा आहे. आता आपण इथे छातीचा चौथा भाग घेतोय, त्याच्यामध्ये आपण काहीही प्लस करायचं नाही आहे. छातीचा चौथा भाग घ्यायचा आणि पुढे 1.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे. क्रॉसमध्ये आपल्याला 1 इंच घ्यायचा आहे आणि मुंड्याचा आकार द्यायचा आहे. व्यवस्थित असा मुंड्याचा आकार द्यायचा आहे. खाली कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि आपल्याला 1 इंच डाचसाठी घ्यायचा आहे आणि 1.5 इंच आपल्याला मार्जिनसाठी घ्यायचं आहे. व्यवस्थित दोन्हीही रेषा आपल्याला जोडायच्या आहेत. आता आपण कटिंग करून घेऊया बॅक. आता आपण इथे फ्रंट आपल्याला काढायचं आहे. खाली आपल्याला अर्धा ते पाऊण इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला बॅकचा हा जो भाग आहे हा ठेवायचा आहे आणि हुकलूक पट्टीसाठी आपल्याला अर्धा इंच सोडायचं आहे आणि बॅक जसा आहे तसा आपल्याला आखून घ्यायचा आहे. जसा आहे बॅक तसा आपल्याला इथे व्यवस्थित अशा आखून घ्यायचा आहे. इथे मी बारीक सारीक सगळ्या गोष्टी सांगणार आहे, तुम्हाला काही टिप्स देणार आहे, म्हणून हा व्हिडिओ पूर्णपणे तुम्हाला बघायचा आहे, कोणीही स्किप करणार नाही आहे. आता इथे आपण मुंड्याच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि खाली 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि व्यवस्थित अशी ही रेषा जोडायची आहे. आता आपण बॅक ठेवलेला आहे परत, कारण का आपल्याला शोल्डरच्या इथे आपल्याला स्लोप द्यायचा आहे. आता आपण इथे गळा खोली 3.5 इंचाची घेतलेली आहे. आपल्याला अर्धा इंच सोडून त्याच्या पुढे गळा खोली घ्यायची आहे. इथे आपण 3.5 इंचाचं माप टाकलेलं आहे. आता इथे अर्धा इंच खाली आपल्याला स्लोप द्यायचा आहे आणि हा स्लोप आपल्याला बॅकचा हा स्लोप आपल्याला कटिंग करायचा आहे आणि सेम बॅक आपल्याला परत तसाच ठेवायचा आहे आणि आपल्याला फ्रंट साईडचा जो भाग आहे त्यालाही मार्किंग करून घ्यायचं आहे. आता आपण इथे टक्स पॉईंटचं माप घेत आहोत. टक्स पॉईंट आपण इथे घेतलेला आहे 9 इंच आणि टक्स पॉईंट रेषा आपण आखून घ्यायची आहे. आपण इथे छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे. इथे आपल्याला 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे. इथे डाच रुंदी आपल्याला 1.5 इंच घ्यायची आहे, कारण आपण एक्स्ट्रा 1.5 इंच डाचसाठी घेतलेला आहे. इथेही मार्किंग करून घेऊया 1.5 इंचाची आणि व्यवस्थित हा प्रिन्स कटचा आकार आपण देऊया. हा पहिला आपण अर्धाच आकार देऊया. हा मुंड्या साईडचा हा जो काटकोन आहे आपण तयार करूया आणि आपण आतल्या साईडला अर्धा इंच अशी रेषा आखून घेऊया. आपल्याला फ्रंट साईडचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे. हा फ्रंट साईडचा मुंड्याचा आकार दिला आहे आणि मग ही प्रिन्स कटची कटोरी आपल्याला रेडी करायची आहे. मुंड्या साईडला ही रेषा द्यायची आहे.
व्यवस्थित असा हा खोलगट असा आकार द्यायचा आहे। आता इथे आपण 3.5 इंचाची गळाखोली घेतलेली आहे, तशीच सरळ आपल्याला 3.5 इंचाचं रेषा आखून घ्यायची आहे वरती। इथेही आपण 3.5 इंचाची रेषा आखून घेऊया आणि हा एक बॉक्स आपण रेडी करूया। इथे आपल्याला ह्याचा मध्य करायचा आहे, जी गळा रुंदी आहे त्याचा मध्य करायचा आहे। आपण जो अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला हुकलूक पट्टीसाठी ती सोडून आपल्याला त्याचा मध्य करून घ्यायचा आहे आणि ही अशी एक रेषा आखून घ्यायची आहे। या साईडला आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे आणि कटोरीच्या इथे प्रिन्स कट कटोरीच्या इथे पाव इंचाचा आपल्याला डाच रुंदी घेऊन घ्यायची आहे आणि मार्किंग करायचं आहे। मग आपण इथे आता कटिंग करूया। मी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला कटिंग करायचं आहे, तुम्ही बघू शकता। या पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे। आता आपल्याला इथे गळ्याचं माप टाकायचं आहे। गळ्याचा फ्रंट गळा मी घेतला आहे 7 इंचाचा। इथेही आपण एक बॉक्स तयार करून घेऊया, कारण आपल्याला इथे गळ्याचा शेप द्यायचा आहे। तर आपण इथे वी शेप देणार आहोत। हा एक रफ शेप मी दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्याच पद्धतीने तुम्हाला द्यायचा आहे। जो अर्धा इंच मी सोडला आहे तिथपर्यंत जी अर्धा इंचाची रेषा आहे आपल्याला तिथपर्यंतच आकार हा म्हणजे स्टॉप करायचा आहे। हा रफ गळ्याचा मी आकार दिलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी। मी जसं तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे त्याच पद्धतीचं तुम्ही कटिंग वगैरे करायचं आहे। तुम्हाला काही जर प्रश्न असतील तर मला तुम्ही कमेंट करू शकता। ज्या पद्धतीने तुम्हाला मी कटिंग दाखवलेलं आहे, डायग्राम दाखवलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हा रेडी करायचा आहे। पहिला तुम्ही पेपर कटिंग करायची आहे। आता जो हा पार्ट आहे मी गळ्याचा आत्ता रेडी करणार नाही आहे, तो आपण जेव्हा आपण हा ब्लाऊज शिवणार आहे त्याच वेळेस आपल्याला हा पार्ट रेडी करायचा आहे। हा फ्रंट गळा मी तुम्हाला कसा घ्यायचा तुम्हाला सांगणार आहे। इथे कटोरीला आपण अर्धा इंच वर क्रॉसमध्ये घेतलेला आहे, म्हणजे कटोरीचा जो शेप आहे, हा कमरेचा शेप हा वर उचलला जात नाही, त्यासाठी तो अर्धा इंच आपल्याला वर घेऊन कट करायचा आहे। आत्ता आपण प्रॉपर असा हा तुम्हाला दाखवल्याप्रमाणे त्या पद्धतीचाच तुम्हाला गळ्याचा आकार द्यायचा आहे। जो हा गळा आहे मी जिथून गळा तुम्हाला दाखवलेला आहे, स्टार्ट केलेला आहे, तिथूनच तुम्हाला घ्यायचा आहे। जो आपण गळा रुंदीचा मध्य केलेला आहे तिथूनच तुम्हाला गळ्याचा शेप द्यायला स्टार्ट करायचा आहे। आता आपण इथे कॅनव्हास घेतलेला आहे। कॅनव्हासचा हा मध्यचा जो पॉइंट आहे, मध्य रेषा आहे, तो बरोबर असा त्याच्यावर ठेवायचा आहे। हे बघा तुम्हाला दाखवल्याप्रमाणे असा ठेवून जो वरपर्यंत हा पूर्ण उंची आहे, म्हणजे जी तो वरती जी कॉलरसाठी मी रेडी केलेली आहे ती पूर्ण उंची तिथून ते बॉटमपर्यंत तुम्हाला कॅनव्हास घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला शेप द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने देत आहे। जसं मी तुम्हाला दाखवत आहे या व्हिडिओमध्ये त्याच पद्धतीने तुम्हाला हा शेप द्यायचा आहे। तुम्हाला हे स्ट्रेस करायचं आहे कॅनव्हासवर। जी पद्धत तुम्हाला मी दाखवत आहे, जे डिटेलिंगमध्ये तुम्हाला दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हा ब्लाऊज कटिंगही करायचा आहे आणि शिवायचाही आहे। आता इथे मी 1.25 इंचाचं मार्किंग करत आहे। जो आपण शेप दिलेला आहे त्याच्या बाहेर मी अशा पद्धतीने 1.25 इंचाचं मार्किंग करत आहे। ह्याच पद्धतीने तुम्हाला मार्किंग करायचं आहे। खूप सोपी पद्धत आहे, मी तुम्हाला ही वेगळ्या पद्धतीने शिकवत आहे। हुकलूक पट्टी कशी तयार करायची हेही तुम्हाला मी ह्याच्यामध्येच दाखवणार आहे। त्यासाठी हा कॅनव्हास आपण पूर्ण घेतलेला आहे। आता आपण जिथे बाहेरचा हा जो आकार दिलेला आहे तो तिथूनच आपल्याला कटिंग करायचा आहे। अस्तरचा हा फ्रंट भाग आपण कटिंग करून घेतलेला आहे। गळ्याचं आपल्याला सध्या तरी काम करायचं नाहीये। आता आपल्याला अजून सेम अस्तर फ्रंटसाठी आपल्याला कापायचं आहे, कारण आपल्याला कपसाठी एक्स्ट्रा अस्तर लागणार आहे। म्हणून जसा आकार आहे, जसं मी हे फ्रंट ठेवलेला आहे अस्तरवर, तसा सेम टू सेम तुम्हाला कटिंग करायचं आहे।
जसं आहे अस्तर त्याप्रमाणे तुम्हाला कटिंग करायचं आहे व्यवस्थित, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीनेच. आता आपलं अस्तर ऑलमोस्ट कटिंग करून झालेलं आहे. आता आपण कापडावर कटिंग करूया. अशा पद्धतीने आपल्याला कापडावर हे अस्तर ठेवायचं आहे आणि अर्धा इंच मार्जिन सोडून आपल्याला कटिंग करायचं आहे. हा ब्लाऊज स्लीवलेस असल्यामुळे ह्याला बाही कटिंग करायची नाही आहे. तर ऑलमोस्ट आपलं आता सगळं कटिंग झालेलं आहे. आता आपल्याला स्टिचिंग करायचं आहे. स्टिचिंगचा मी नेक्स्ट पार्ट लवकरच घेऊन येणार आहे. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.